बाबा. माझे बाबा खूप सोशल वर्कमध्ये ॲक्टिव्ह असायचे. त्यांना एज्युकेशनचं खूप महत्त्व होतं. तर आम्ही चांगल्या घरातल्या मुली असल्यामुळे आमच्यावरती पण बाबांचा, माझ्यावरती एस्पेशली खूप पगडा होता. तर ते नेहमी म्हणायचे की एज्युकेशन घे, काम कर, पैसा कमव, चांगल्या वस्तीमध्ये राहा, चांगल्या लोकांच्यात राहा, म्हणजे कशाची काळजी नाही उरत. तर माझे बाबांना आयुर्वेदाचं खूप चांगलं नॉलेज होतं. ते आम्हाला औषधं द्यायचे आयुर्वेदाची खूप, घरच्या घरी बनवून. तसंच संस्कृत भाषेचे ते खूप चांगले जाणकार होते. ज्योतिषशास्त्राचे जाणकार होते. सगळे मुहूर्त वगैरे सणावारातले, कुठं नवीन घर बांधायचं झालं, कुठं विहीर खणायची झाली, तर बाबा सांगायचे. माझे बाबा फूड इंडस्ट्रीमध्ये खूप ॲक्टिव्ह असायचे. बाबांचं सगळ्यात आवडतं प्रिपरेशन म्हणजे लसणीचे काहीही पदार्थ. लसूण लोणचं असून दे, लसणाची हे असून दे, तुपातली घातलेली गरम तुपाची जिऱ्याची वरनं लावलेली आणि लसूण चटणी असून देत. बाबांना लसणीचे पदार्थ खायला खूप आवडायचे. तर एक दिवस असंच मी आणि बाबा बसलो होतो. तर ते सहज म्हणाले मला वाटतंय की आपण आता आपला बिझनेस बंद करायला हवा नानांच्या जाण्यानंतर. मी म्हटलं करूया. तर ते माझ्याकडं नेहमी म्हणायचे, माझ्या हातात हात दे. तर मी म्हणायचे बरं, आणि आम्ही दोघं बसायचो एकत्र काहीतरी गप्पा मारत. माझं बाबांच्यावरती खूप प्रेम. आईच्या इतकी नसायची मी जवळ, तितकी बाबांच्या जवळ. तर आम्ही आमचा बिझनेस सगळा बंद केला राहत्या घरातला. आणि बाबांनी मला आवडतात ते 4-5 पदार्थ घेतले आणि त्याच्यापासून लोणची बनवली. जसं की फ्लॉवर, करवंद, आवळा, चिंच. मी खूप खायची. फ्लॉवरची भाजी माझी आवडतीची भाजी. तर हा सगळा उन्हाळ्याच्या सुट्टीतला मेवा असायचा. आम्ही खूप आवळे, चिंच आणायचे आणि त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवायचे आणि ते एन्जॉय करायचे. आईस्क्रीम्स बनवायची, मिल्कशेक्स बनवायचे, थंडाई असायची सोबत. तर बाबा सगळ्यांच्या रेसिपीज द्यायचे आम्हाला बनवायला. तसं आम्ही काय तरी पदार्थ बनवून ट्राय करायचो घरामध्ये. तर असे माझे बाबा शिक्षणाला महत्त्व देणारे खूप. आज ते नाही आहेत आपल्यामध्ये, पण त्यांची आठवण मला कायमच येते आणि मी माझं बेळगावचं घर खूप मिस करते.